नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेतच असाल तर आज नवीन अपडेट घेऊन आलेली आहे मी दिव्यांग बांधवांसाठी. तर दिव्यांग बांधवांसाठी जे आधी जे विशेष सहाय्य विभागाकडे दिव्यांग बांधवांचं पोर्टल होतं ते मग नंतर दिव्यांग सक्षमीकरण यांच्याकडे गेलेला होता 1 एप्रिलपासून. पण काही कारणास्तव म्हणजे काही 60,000 दिव्यांग बांधवांना ते पैसे काही मिळालेले नाही आणि पोर्टलवर काही तफावत असल्यामुळे हा पुन्हा विशेष न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. जोपर्यंत हे क्लिअर होत नाही तोपर्यंत याच विभागाकडे हे जे दिव्यांग बांधवांची जी निधी वितरणाची जी प्रोसिजर असते ती यांच्याकडेच राहणार आहे, विशेष न्याय विभागाकडे. तर ही आनंदाची बातमी आहे. तर गाव लेवलवर तहसीलदारांकडे याची जबाबदारी असेल. जिल्हा लेवलवर जे कोणी जिल्हाधिकारी असतील किंवा त्या संबंधी जे काही अधिकारी असतील तर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आणि आता तरी आज जो GR आलेला आहे त्या GRमध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे. तर आता तरी सुरळीत जे काही आहे ते दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळाली पाहिजे. जे उरलेले हप्ते आहेत ते पण मिळाले पाहिजे, कारण वारंवार असं नको व्हायला. दिव्यांग बांधव आणि सगळे कसे म्हणजे सगळ्यांनाच गरज असते आणि ही निधी मिळाल्यानंतर सगळे आनंदी राहतील. तर माझी सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर दिव्यांग बांधवांना, जे उरलेले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याकडे निधी जी आहे ती वितरित कराल आणि या महिन्याचे पैसेसुद्धा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होतील, हीच सरकारकडून अपेक्षा आहे. तर काही असो, ह्या पोर्टलला जरी गेलेलं आहे, आपलं जे काही काम गेलेलं आहे ते लवकरात लवकर होईल हीच अपेक्षा आहे. आणि याच अपेक्षेने आपण काही दिवस होईना वाट बघू. नोटिफिकेशन जसं येणार तसं मी तुम्हाला नवीन अपडेट करणार. तर काही नवीन अपडेट असेल तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.